श्री स्वामी समर्थ। स्वामी जेव्हा देतील तेव्हा ते असं देतील की सर्वजण बघत राहतील आणि ती वेळ आता जवळ आली आहे। तू फक्त विश्वास ठेव आणि कार्य करत राहा। स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक असमर्थ अशक्य गोष्टीही शक्य होतात आणि समर्थपणे स्वामींची साथ तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला अशक्य असं काही होणार नाही। कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही। शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि प्रयत्न केल्यानंतरच त्यामध्ये यश प्राप्त होत असतं। तुम्ही किती वेळा सांगितलं की तुम्ही इतरांकडून अपेक्षा का ठेवतात? मला हे हिस्सा देतील, सोनं देतील, घर देतील, दागिने देतील, प्रेम देतील। तुला कधी कोणी काय किती कसं द्यायचं हे ठरवणार आणि तुला देणारे स्वामीच आहेत आणि त्यामुळे निशंक राहा आणि प्रामाणिकपणे मेहनत करत राहा। सर्व स्वामी बघत आहेत आणि भिवू नका, तुमच्या पाठीशी स्वामी आहेत। कारण ज्यांच्या पाठीशी सद्गुरू असतात त्यांना कुठल्याही मार्गदर्शनाची गरज राहत नाही आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टींची कमतरता राहत नाही। कारण चुकीच्या गोष्टींचे पाठराखण करण्यापेक्षा चांगल्या मार्गावरती चालत राहाल तर तुम्हाला सद्गुरूंचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहणार आहे। माणसाच्या जीवनात अशा गोष्टी घडतात की पुढे जाणारा माणूस कधीच कुणाला मागे खेचत नसतो आणि मागे खेचणारा कधीच पुढे जात नसतो। हा इतिहास आहे आणि हे सत्य आहे। स्पष्ट सत्यही हे लक्षात ठेवा। एखाद्याला तुम्हाला जर मदत करायची असेल तर त्याला तुम्ही निश्चितच करू शकता आणि जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही ते करणारही नाही। पण त्याच्या वाटेत अडथळे आणण्याचा तुम्हाला अधिकारही नाही। त्यामुळं कुणा वाचून कोणाही अडत नसलं तर देखील कुणाची मदत कुठे होईल हे सांगता येत नाही। त्यामुळे आपण तुमच्या मार्गावरती येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करत आजपर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही पोचलेला आहात आणि तुमचा प्रवास कसा झालेला आहे हे आपल्या अंतरात्म्याला आणि स्वामींना नक्कीच माहिती असतं आणि ते निश्चितच तुम्हाला या मार्गातून, या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि यातून तुम्हाला तारण्यासाठी निश्चितच तुमच्या पाठीशी असतात। ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या। स्वामी म्हणतात, माणूस जन्माने महान होत नसतो तर तो त्याच्या कर्माने महान होत असतो आणि त्याचं कर्मच हे श्रेष्ठ असतं, हे नेहमी लक्षात घ्या। आणि जो श्रेष्ठ असेल तो त्याचं कर्म नेहमीच चांगलं असतं आणि ज्याचं कर्म चांगलं असतं तो स्वामींचा नेहमीच आवडता बाळ आहे, हे लक्षात घ्या। तुम्ही जर स्वामींचे आवडते बाळ असाल तर तुम्ही हो स्वामी हे सांगायला विसरू नका। नेहमी लक्षात घ्या, पण स्वामी नेहमीच त्याची साथ कधीच सोडत नाहीत। ज्याचा हात स्वामींनी धरलेला असतो आणि जे स्वामींच्या भक्तीशी एकनिष्ठ असतात अशा बाळांची स्वामी नेहमीच काळजी घेत असतात। कारण स्वामी माऊली या भक्तांची आई आहे आणि स्वामी माऊली गुरु आहे। त्यामुळं तुमचं मार्गदर्शन निश्चितच होणार आणि तुम्हाला योग्य ते प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळणार, यात शंका नाही। नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, शंकेला कोणताही इलाज नाहीये, स्वभावाला कुठलंच औषध नाहीये, चारित्र्याला प्रमाणपत्र नाहीये, शब्दापेक्षा काही तिखट नाहीये आणि मौनासारखं उत्तम साधन नाहीये। पण त्यासाठी स्वतःवरती थोडासा विश्वास ठेवायला हवा आणि संयम ठेवायला हवा। मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल पण वेळ मात्र नक्कीच तुमची असणार आहे। जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत आणि अशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणं नेहमीच टाळा। समुद्र खारट होता, खारट आहे आणि तो खारटच राहणार। त्यामध्ये कितीही साखर मिसळला तरी काहीही फरक पडणार नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या। आणि हीच गोष्ट माणसाच्या आयुष्यात देखील लागू होत असते आणि अशा कितीतरी छोट्या छोट्या चुका आणि गैरसमजुती असतात ज्यातून मोठमोठे प्रश्न निर्माण होत असतात आणि त्याची उत्तरं तुम्ही कधी ना कधी शोधत असता आणि तुम्ही निश्चितच स्वामींपर्यंत येऊन पोहोचता। तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वामींना मागत असतात, स्वामींना विनंती करता, त्यावेळी स्वामी निश्चितच तुमचं ऐकत असतात
आणि जर तुमचे प्रश्न खरे असतील आणि तुमची प्रामाणिकता असेल, तुमची भक्ती खरी असेल, श्रद्धा खरी असेल, तर निश्चितच तुम्हाला स्वामी पावलोपावली प्रत्येक क्षणी तुम्हाला निश्चितच सहकार्य करणार आहे, तुमच्या पाठीशी राहणार आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही तुमच्यासोबत, स्वतःसोबत, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं, चांगलं व्हावं असा विचार करता, त्यावेळी तुम्ही स्वामींच्या निश्चितच हृदयाजवळ असता, हे लक्षात घ्या. आणि ज्यावेळी ज्या व्यक्तीला वाटतं की त्या व्यक्तीला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही, तर अशी व्यक्ती नेहमी स्वामींच्या आशीर्वादारूपी पाठीशी असतात आणि स्वामी त्यांच्या नेहमीच पाठीशी असतात. कारण ज्या व्यक्तीला वाटतं की माझ्यासोबत इतरांचंही चांगलं व्हावं असं ज्याची धारणा असेल, त्या व्यक्तीच्या पाठीशी नेहमी स्वामी खंबीरपणे असतात आणि त्या व्यक्तीला जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. आणि वेळोवेळी अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात आणि असे संकेत तुम्हाला स्वामी स्वतः देतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ते तुमच्या नेहमी पाठीशी राहतात. आणि त्यावेळी तुमचा काळ निश्चितच बदलतो. ज्या काही अडचणी तुमच्या आयुष्यात सुरू असतात ते सगळे कमी होतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये समाधानाचं वारं वाहू लागतं. त्यावेळी निश्चितच तुम्हाला स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली असते. स्वामी म्हणतात तू माझा आहेस आणि हा आपला संबंध कधीही तुटणार नाही आहे. आजचं आपलं हे नातं दृढ करणारा हा संदेश तुमच्यासाठी आहे. बाळा, तुम्ही यशस्वी हो किंवा अयशस्वी, तुम्ही माझ्यासाठी तितकेच प्रिय आहेत आणि कायम राहणार. मी तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला देणार, पण माझे तुझ्यावरील प्रेम तुझ्या कर्मावर अवलंबून नाही. माझं प्रेमही निस्वार्थ आणि निरपेक्ष आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही चुकीचे आहात, तेव्हा जगामध्ये तुम्ही एकटा पडले आहात, ते लक्षात ठेवा. तुम्ही माझा अंश आहात. जगातील सगळे नाते कदाचित तुटतील, पण तुझं आणि माझं हे अतूट नातं कधीच तुटणार नाही. मला भेटायला तुला मंदिरात यायची गरज नाही आहे. जिथे आहेस तिथून मला नमस्कार केलास तरी ते माझ्यापर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. तो जगांच्या नियमापलीकडचा आहे, म्हणून फक्त मला विसरू नकोस, हे लक्षात घे. बाकी मी तुझ्याकडे काहीही मागत नाही. या जन्मातच नाही तर प्रत्येक जन्मात मी तुझा सांगाती असेन. आयुष्याची शिकवण हीच आहे. लोकांसाठी कितीही केलं तरी त्यांच्या मनाप्रमाणे नाही झालं किंवा अहंकाराला धक्का लागला की ते क्षणात विसरतात, तेव्हा स्वतःवरच राग येतो. पण खरं तर नाती ही स्वार्थावर नाही तर मनापासून बोललेल्या काही प्रेमांच्या शब्दावर टिकलेले असतात. संकटाच्या काळात हीच नाती धावत येतात. म्हणून स्वतःसाठी जगा. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ वेळोवेळी दाखवतात की जे चमकतं ते नेहमी खरं सोनं नसतं. वेळ आल्यावर सत्य समोर येतं. चांगलं कर्म तुम्ही करत राहा, बाकीचं स्वामी पाहून घेतील. मी कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही रूपात तुम्हाला मदत करायला येईन. मला शोधू नकोस तर मला ओळख. ज्याच्या आशा तुम्ही सोडल्या होता ते स्वप्न लवकरच आता साकार होईल. एकदा लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ.